मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मैत्रिणींनो, आपण जून महिन्याच्या मध्यावर येऊन पोहोचलो आणि जून महिन्याचा मध्य म्हणजे शाळेची सुरुवात. होय मैत्रिणींनो, आपल्या मुलांच्या शाळेच्या नव्या वर्षाची खरेदी करताना आपण देखील अचानक आपल्या शाळेच्या दिवसांच्या आठवणीत रमतो. त्या सुखद आठवणी मनाला अगदी ओलावून जातात. पण त्याच गोड आठवणींबरोबर येतो तो आपल्याला स्ट्रेस. तो म्हणजे, अगं आई, डब्यात आज चांगलं काहीतरी खाऊ दे ना. बघ ना, माझ्या मित्राच्या डब्यात रोज छान खाऊ असतो. असं म्हणणारं मूल आपल्या घरात असतंच असतं. अशा तक्रारी आपल्याला अधनं ऐकायला मिळतातच. किंवा रोज दिलेला तोच तोच डब्बा खाऊन मुलं पण देखील कंटाळतात. किंवा त्यांच्या आदल्या-मधल्या भुकांच्या वेळा देखील आपल्याला सांभाळायला लागतात. अशा वेळेला मुलांना रुचकर परंतु पौष्टिक काय बरं खायला घालायचं? हा प्रश्न माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या असंख्य आयांच्या मनात घोळवत असतो. त्यामुळे आज आपण असाच एक पौष्टिक, चविष्ट आणि मुलांना आवडणारा एक पदार्थ करणार आहोत. तो म्हणजे गुळातले मखाने. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या गुळातल्या मखाने या रेसिपी करता आपल्याला हे मोठा बाउल भरून मी मखाने घेतलेत. शिवाय हा दाण्याचा कूट घेतलाय. कूट म्हणण्यापेक्षा ही भाजलेल्या दाण्याची शेंगदाण्यांची भरड आहे. 2 चिमूट मी वेलची पूड घेतली आहे. कोणत्याही पदार्थामध्ये, गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यास त्या गोड पदार्थाची चव एनहान्स होते, म्हणून थोडंसं मीठ घेतलंय. हे भाजलेले तीळ घेतलेत मी साधारण 2 चमचे. ही सेंद्रिय गुळाची पावडर घेतली आहे. आता ही पावडर तुम्ही, हे मखाने तुम्हाला कितपत गोड हवेत त्यानुसार घ्यायचे. आणि हे मखाने भाजण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे, ते मी घेतलंय. मैत्रिणींनो, हे मखाने ना आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो. शिवाय ते शरीरासाठी खूप पोषक मानले जातात. खूप साऱ्या पोषण मूल्यांचा किंवा खनिजांचा हा स्रोत मानला जातो. ते अत्यंत फायबरयुक्त असतात. ज्यांना डायबिटीज आहे त्यांचं रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील या मखानांचा यूज होतो. शिवाय ज्यांना वेट मॅनेजमेंट करायचं आहे, म्हणजे वजन कमी करायचं आहे किंवा लो कॅलरीजचं खाणं हवं आहे, त्यांच्यासाठी देखील हे मखाने उत्तम पर्याय आहेत. शिवाय आपल्या हार्ट हेल्थसाठी सुद्धा हे मखाने खूप चांगले आहेत. या रेसिपीच्या कृतीला सुरुवात करताना सर्वप्रथम मी गॅस लावून घेतलाय. त्याच्यावर मी हे कढई ठेवलेली आहे तापायला. आता आपण हे जे मखाने घेतलेत, हे मखाने या कढईत टाकायचे आणि ते हलके भाजून घ्यायचे. थोडे रोस्ट करायचे ते भाजत असताना एकतर तुम्ही गॅसची फ्लेम मंद ठेवा किंवा तुम्ही मीडियम स्लोवर ठेवू शकता आणि ते आलटून पालटून असे शेकवून घ्यायचे. हे मखाने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत शेकवायचे. शक्यतो तुम्ही ते करपणार नाहीत याची काळजी घ्या प्लीज. हे भाजताना तुम्ही असेच भाजू शकता किंवा त्याच्यात थोडंसं तुम्ही अर्धा चमचाभर तूप घालून भाजलेत तरी चालणार आहे. आता हे मी भाजून घेतेय. हे पहा मैत्रिणींनो, आता आपले इथे मखाने भाजून झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे असे हाताने कुस्करले गेले पाहिजेत. हे बघा, इतके कुरकुरीत ते झाले पाहिजेत. या स्टेजपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत. तुम्हाला जर हे मखाने गॅसवर इथे कढईत भाजायचे नसतील तर तुम्ही एअर फ्रायरचा वापर करून देखील हे मखाने भाजून घेऊ शकता. 180 डिग्रीजवर साधारण 8 ते 10 मिनिटं आलटून पालटून तुम्ही हे मखाने भाजून घ्यायचे. पण फक्त एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये मखाने हे टाकताना एवढी काळजी घ्या की हे मखाने थोडे हलके असतात ना वजनाने, त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही हे एअर फ्रायरमध्ये भाजाल किंवा कोणताही हलका पदार्थ, कुरमुरे झाले किंवा हे मखाने झाले, पोहे झाले, पातळ पोहे, हे भाजताना त्याच्यावर दुधाची अशी बारीक चाळण किंवा पिठाची बारीक चाळणी ठेवून द्यायची की जेणेकरून ते मखाने आहेत ना, हे एअर फ्रायरचा फॅन ऑन झाल्यानंतर वर उडायला लागतात आणि ते वर अडकणार नाहीत त्या एअर फ्रायरच्या फॅनमध्ये, याची काळजी घ्यायची. आता हे मखाने मी त्या बोलमध्ये पुन्हा ट्रान्सफर करते, काढून घेते. मैत्रिणींनो, मखाने भाजून झाल्यानंतर मी ते जे वेगळ्या बोलमध्ये काढून ठेवलेले आहेत,
आता मी पुन्हा नव्याने या कढईखालचा गॅस ऑन केलेला आहे आणि आता हा जो घेतलेला गुळाची मी पावडर आहे ना, ही पावडर यात घालणार आहे. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे आणि हा गुळ थोडासा असा परतून घेणार आहे मी. हळूहळू तो गूळ असा वितळायला लागेल आणि त्याचा पाक होण्याला सुरुवात होईल. थोडंसं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. ही कृती करत असताना गॅस तुम्ही कमीच ठेवा. गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी मंदच ठेवा, जास्त हाय करून ठेवू नका, कारण जेणेकरून गूळ मग पटकन ना खाली चिटकेल आणि तो करपू शकतो. हे पहा, आता तो वितळायला लागलाय. तो वितळत असताना ना आपण एखाद दुसरा चमचा ना याच्यात तूप घालायचंय थोडंसं. आणि ते ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता या स्टेजला ना आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालायचंय, म्हणजे जो गूळ ना थोडा लिक्विड फॉर्म मध्ये लवकर येईल, त्याचा पाक लवकर होईल. हे पहा, पाकाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे. आता या स्टेजला ना मी याच्यात थोडंसं मीठ घालते चवीपुरता. यात हे भाजून घेतलेले तीळ जे आहेत ते घालते मी याच्यात. हे सगळी कृती ही करताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची. ही थोडी घेतलेली वेलची पूड जी आहे ती वेलची पूड घालते मी याच्यात. हे सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि यातच ते दाण्याचं कूट जे घेतलेलं मी, भरड जी घेतली आहे दाण्याची, ती दाण्याची भरड यात मी घालते आणि ढवळून घेते व्यवस्थित. हे असं ढवळून मिक्स केल्यानंतर या स्टेजला आपल्याला हे मखाने यात ओतायचे आणि हे व्यवस्थित असे, हा गुळ आहे ना हा व्यवस्थित हा कोट झाला पाहिजे या मखाण्यांना. ते परतून ढवळून घ्यायचे व्यवस्थित आपण. हे पहा, असे सगळीकडनं या मखाण्यांना तो गुळ लागला पाहिजे. अशा पद्धतीने या सगळ्या मखाण्यांना हा जो काही गुळाचा पाक आपण केला होता आणि त्यासोबत आपण जे काही तीळ, शेंगदाण्याचा कूट घातला होता, ते सगळं व्यवस्थित बघा याच्यावर कोट झालेलं आहे. आता या मखाण्यांना लागलेलं आहे व्यवस्थित. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून टाकूयात. हे पहा, हे पहा मैत्रिणींनो, आपले ते मखाने परतून झाल्यानंतर, गार करून घेतल्यानंतर मी हे या सर्विंग बोलमध्ये काढलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. या प्रत्येक मखाण्याला घातलेले तीळ, दाण्याचा कूट आणि गुळ पावडर व्यवस्थित कोट झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही हे पौष्टिक, चविष्ट मखाने जरूर करून पाहायचेत आणि आपल्या मुलांच्या शाळेच्या खाऊच्या डब्याला वगैरे तुम्ही हे देऊ शकता किंवा स्वतः देखील एक चेंज म्हणून खाऊ शकता, स्वीट डिश म्हणून खाऊ शकता. तर तुम्ही हे मखाने अवश्य करून पाहायचेत आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवायचा आहे.
या मखानांना आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही सीझन करता हे देखील मला सांगायचं आहे. शिवाय या मखानांच्या तुमच्याकडे कुठल्या नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीज असतील तर त्या देखील मला माझ्यासोबत तुम्ही शेअर करा. तुम्ही आपले चॅनल आजपर्यंत अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रिप्शनने मला प्रोत्साहन मिळतं. ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास किंवा चॅनलवरील इतर रेसिपीज देखील तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही त्या प्रत्येक रेसिपी खाली कमेंट करा, त्या रेसिपीज लाईक करा, त्या आपल्या आपतेष्टांबरोबर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आपलं हे चॅनल ग्रो करण्यास मला मदत करा. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण एका अशाच नवीन रेसिपीसह.